नमस्कार, मी सौ शुभांगी अशोक निमकर। मी एक शिक्षिका आहे आणि आजच्या काळात मराठी शाळांची जी दयनीय अवस्था होत चाललेली आहे त्यावर मी एक विडंबन लिहिलं आहे। माझं विडंबन आहे सांग सांग भोलानाथ। या विडंबनातून मी एका शिक्षकाची मनोगत मांडलेला आहे। सांग सांग भोलानाथ, मराठी शाळा तरेल काय? सांग सांग भोलानाथ, मराठी शाळा तरेल काय? शाळेभोवती मुले जमून मस्ती करेल काय? सांग सांग भोलानाथ, मराठी शाळा तरेल काय? भोलानाथ, दुपारी शाळेत मिठाई मिळेल काय? भोलानाथ, दुपारी शाळेत मिठाई मिळेल काय? मिठाई वाटप करताना दंगा होईल काय? सांग सांग भोलानाथ, मराठी शाळा तरेल काय? सांग सांग भोलानाथ, मराठी शाळा तरेल काय? भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा। भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा। आठवड्यात अतिरिक्त काम येईल का फक्त दोनदा? आठवड्यात अतिरिक्त काम येईल का फक्त दोनदा? भोलानाथ भोलानाथ, भोलानाथ भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, मराठी शाळा तरेल काय? सांग सांग भोलानाथ, मराठी शाळा तरेल काय? भोलानाथ, शाळेत भरेल का रे स्नेहसंमेलन? भोलानाथ, शाळेत भरेल का रे स्नेहसंमेलन? दंगा मस्ती करून मुले करतील का मनोरंजन? दंगा मस्ती करून मुले करतील का मनोरंजन? सांग सांग भोलानाथ, मराठी शाळा तरेल काय? सांग सांग भोलानाथ, मराठी शाळा तरेल काय? शाळेभोवती मुले जमून मस्ती करेल काय? सांग सांग भोलानाथ, मराठी शाळा तरेल काय? धन्यवाद।